जोपर्यंत निवडणुका पेपर मतपत्रिकेवर शिक्का मारून होत नाही तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण आम्ही भारताचे लोक यांच्यातर्फे करण्यात येत आहे। आम्ही भारतीय लोक या जे आपल्याला जे प्रिएम्बल मध्ये आपल्या संविधानाच्या जे म्हणलेलं आहे तर त्या सर्व भारतीय लोकांच्या वतीने आम्ही ईव्हीएम हटाव हे आंदोलन सुरू केलं आहे। 1 तारखेपासून ईव्हीएमला आम्ही आधुनिक मनुस्मृती समजत आहोत। त्याचं कारण असं आहे की मनुस्मृतीने ज्याप्रमाणे असत्यावर सगळं आधारित आहे तसंच आता ह्या ईव्हीएममुळे सगळं असत्यावर आधारित आहे। कारण की कुठेतरी सत्य शोधण्याचा प्रयत्न कोणी करायला लागलं तर त्याला तिथून त्यांना उत्तर देण्यात येत नाही। आपण एक मार्केटवाडीचे बघितलं उदाहरण, किंवा निवडणूक आयोगाला सगळे विरोधी पक्षाचे नेते भेटले परंतु त्यांनी त्यांचं ऐकून तर घेतलं, परंतु एक उत्तर असं दिलं की जे काही प्रक्रिया आहे म्हणजे ईव्हीएम मार्फत जी काही निवडणूक प्रक्रिया राबवली जाते ती एकदम ओके आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। परंतु सगळ्यांनाच माहिती आहे की ईव्हीएम मधून बराचसा गोंधळ होतो, घोटाळा होतो। अनेक म्हणजे असे काही उदाहरणं सुद्धा आलेले आहेत की एक उमेदवार आहे त्याचं ज्या बूथवर मतदान आहे तर त्या बूथवर त्याचे नातलग वगैरे म्हणून काहीतरी 30, 40, 50 मतं असतील, त्या बूथवर सुद्धा त्याला एकही मत पडलं नाही। तर त्याचा प्रश्न आहे असा की माझं मत गेलं कुठं। तर आमचा हाच मागणी आमची ही आहे की प्रत्येक मतदाराला त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मत गेलं का नाही हे जाणून घेण्याचा हक्क आहे। आणि जर त्यात ती शंका येत असेल की मी ज्याला मत दिलं त्याला ते गेलं नाही तर मग या ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरवर मतदान घेणं कधीही चांगलं आहे। आणि ही आमची प्रमुख मागणी आहे। ह्याच मागणीसाठी आम्ही आमचंही उपोषण करीत आहोत। जेव्हा वोट करतात त्याच्या बाजूला एक मशीन असते, जेव्हा तुम्ही वोट करता ते बाजूला एक चिठ्ठी दिसते, तुम्ही कोणाला वोट द्या। मग तुम्हाला ते जे 3 मशीन आहेत तिथे, एक चिन्हाचं मशीन आहे, एक व्हीव्हीपॅट आहे आणि एक कंट्रोल युनिट आहे। तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माहीत असायला पाहिजे, आपण पत्रकार म्हणून आपण जिथं बटन दाबतो ते बटन दाबल्यानंतर ती चिठ्ठी दिसते आपल्याला 7 काहीतरी सेकंद पर्यंत, परंतु ते बटन नंतर चिठ्ठी पडली पण त्या कंट्रोल युनिट मध्ये कुठं मत गेलं, कुणाला गेलं याचं काही ताळमेळ नाही तिथं। त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी मग हे एकच पर्याय, बॅलेट पेपरवर मतदान घेणे। कारण की कंट्रोल युनिट मध्ये कशा पद्धतीनं मत त्यात ऍड केलं जातं, आता बरेच जण म्हणतात की ते हॅक होऊ शकत नाही, मशीन हॅक होऊ शकत नाही। ठीक आहे, हॅक नसेल होत, तिला टेम्पर करता येत असेल, तिच्यामध्ये काही छेडछाड करता येत असेल। उदाहरण असे की त्याची बॅटरी जी ती 99% बॅटरी ती होती 3-4 दिवसानंतरही, तर ती बॅटरी कशी काय राहू शकते? म्हणजे यावरून असं एक म्हणजे दिसतंय की त्या मशीन मध्ये काहीतरी गोंधळ करता येतो, मत वाढवता येतात, याचे मत त्याला टाकता येतात, त्याचे मत त्याला टाकता येतात। आणि निवडणूक आयोग जो आहे ते उत्तर देत नाही ना, तर शेरोशायरी करतात मुख्य निवडणूक आयोग। आणि त्याच्यामुळं हे सगळा गोंधळ आहे। याच्या आधी पण बॅलेट पेपरवर होत होता आणि कसं असते काहीतरी सुधारणा करावं लागतात, म्हणजे सुधारणा होत असते पुढे सुद्धा याचे विरोध आहे ईव्हीएमचा, पण सरकार काहीच याच्यामध्ये काहीच निर्णय घेत नाही। सरकार घेणारच नाही ना, कारण सरकारला हे चोरी करूनच त्यांना सरकार बनवायचं ना। आम्हाला न्याय, आम्ही रस्त्यावर बसणार आहोत। आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा हे काही होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत। आणि देशभर चालू आहे सगळीकडे, आणि आम्हाला असा विश्वास आहे की येणार 1-1.5 वर्षामध्ये हा निर्णय लागेल आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। पंडित गायकवाड, पत्रकार। उपोषण करताय? हो, उपोषण। आपल्याला काय वाटतं हे ईव्हीएम हटवण्यासाठी काय करावं लागतं? नाही, आता हे ईव्हीएम हटवण्यासाठी खरं म्हणजे देशभरातल्या लोकांना जर नको असेल, जर बहुमत या ईव्हीएमच्या विरोधात असेल तर सरकारला काय इंटरेस्ट आहे ठेवण्यासाठी? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे जे पक्ष ईव्हीएमच्या फायद्याचे आहेत, ईव्हीएम पासून ते निवडून येतात, ते तर हे हटवण्याची गोष्ट बोलणारच नाहीत। परंतु ज्यांना नको आहे असेही माणसं संसदेमध्ये निवडून गेलेले आहेत स्वबळावर, असे पक्षाचे अनेक खासदार संसदेमध्ये आहेत, ते याच्या विरोधामध्ये आवाज का उठवत नाहीत?